नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत निवडणूक व्यक्तिकेंद्रित होतीये का, तसं झाल्यामुळे नेमकं काय होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत का, असे संकेत मिळत आहेत का, या दोन्ही तिन्ही मुद्द्यांवर आपण बोलतो. मला सुरुवातीला जायचं आहे महादेवराव शेलारांकडे. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. महादेवराव, गेल्या काही दिवसांमध्ये आपण 2-3 गोष्टी बघतो आहोत. आधी आपण काँग्रेस पक्षाकडून अशी टीका अंतर्गत कुजबुजीमध्ये चालू व्हायची की भाजप आणि शरद पवार यांचं काही साठालोटा आहे का. त्याच्यानंतर ती टीका बंद झाली. त्याचं कारण नरेंद्र मोदींकडनं आणि पक्ष नेतृत्वाकडनंच तिकडच्या असं सांगण्यात आलं की आमचा काही संबंध नाही. त्यांच्याकडून शरद पवारांवर टीका सुरू झाली आणि आता चित्र असं दिसतं आहे की महाराष्ट्रातले 2 पक्ष शिवसेना आणि मनसे हे एकमेकांवर टीका न करता दोघंही मिळून भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर टीका करतायत. दोघंही मिळून काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या कारभारावर टीका करतायत. आणि या सगळ्या प्रकारामध्ये दिसतंय ते असं की अनेक सभांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल राज ठाकरेंच्याकडनं सकारात्मक उल्लेख होत आहेत. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंकडनं कुठलीही टीका राज ठाकरेंबद्दल होत नाहीये. हे सगळं काय दर्शवतं? तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्रामध्ये सत्तेचं वेगळं समीकरण येऊ पाहतंय, ज्याच्यामध्ये केवळ मनसे आणि केवळ शिवसेना नाही, तर ज्याच्यामध्ये तुमचे घटक पक्ष असलेले NCP सुद्धा सहभागी असू शकतात भविष्य काळामध्ये? काय वाटतं तुम्हाला? समीरनजी, पहिली गोष्ट अशी आहे की मला कुणाच्या इतिहासाचं ज्ञान किंवा पुराणाचं ज्ञान काढायचं नाही. काही लोक आपल्याकडे 7-12 आहे असं ते समजतात, भाग वेगळा. परंतु 1977ला ज्यावेळेला दादांचं गव्हर्नमेंट पाडलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला जनता पार्टीत सामील झालेला त्या काळचा जनसंघ हा त्यातला एक सहभागी घटक होता, हे आपल्याला विसरता कामा नये. दुसरी बाब अशी आहे की गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्ह्याला मदत करणारा आणि ते कपट कारस्थान रचणारा हा अतिशय गुन्हेगार असतो, हे आपल्याला माहित आहे. चला, मी पुढे जातो, त्याच्याविषयी मला काही जास्त बोलायचं नाही. परंतु एक सांगतो की ह्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये असल्या पद्धतीची राजकारण काँग्रेसच्याच ठिकाणी आहे. काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही तशीच आहे. अनेक पोळ्या फुटल्यात, पण ती परत ओरिजिनल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आम्ही वेगवेगळे भुखवटे वगैरे घेतले नाहीत. मी त्याच्या अगोदर वेगळं, त्याच्या अगोदर वेगळं, आणखी वेगळं, जनता पार्टी, अर्थात भारतीय जनता पार्टी, त्याही गोष्टी आम्हाला सांगायच्या नाहीत. परंतु एक सांगतो की अशा गोष्टी संधी साधू लोक करत असतात. तोच या महाराष्ट्रामध्ये प्रयोग गेल्या 95 साली झाला, मधल्या काळामध्ये 99ला झाला, 2004ला झाला, 2009ला झाला. अपयश पूर्णपणे आलं आणि त्यामुळे 2014ला देखील हे काहीही होणार नाही. या महाराष्ट्राची जनता सुधारक आहे. या महाराष्ट्राची जनता सर्वधर्म समभाव जाणणारी आहे, एकता मानणारी आहे, मानवता मानणारी आहे. त्याच्यामुळे कुणीतरी वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला तरी ही महाराष्ट्रीयन जनता जाणार नाही. त्यांना आपली चावी कुणाच्या हातात दिली पाहिजे, आपलं भवितव्य कुणाच्या हातात, ठीक आहे, ठीक आहे, सुरक्षित राहील. ठीक आहे महादेवराव, ठीक आहे. मला किशोरी पेडणेकरांकडे यायचं आहे. पेडणेकर, तुम्ही एक सांगा की आता या बदलत्या परिस्थितीमध्ये समीकरणं बदलू शकतात का? हेवे दावे बाजूला ठेवले जाऊ शकतात का? आजपर्यंत तुमच्या युतीचा शत्रू होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी, पण आता असं दिसतं आहे की शिवसेनेचा सगळ्यात मुख्य राग हा भाजपावर दिसतो आहे. आपलं पक्ष नेतृत्व सुद्धा जाहीरपणे तो राग व्यक्त करतोय. तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये जर 2 भाऊ एकत्र आले तर याच्यामध्ये हा भाजप विरोध आणखी प्रखर तीव्र होऊ शकतो का? आणि एका बाजूला काँग्रेस आणि NCP आणि एका बाजूला भाजप, अशी दोन्ही बाजूच्या शत्रूंची लढाई शिवसेनेला सोपी जाऊ शकते का? आजच्या घडीला शिवसेना ही एकाकी चाललेली आहे आणि उद्धवजींनी नेहमीच आपल्या विकासाचं पूर्ण हे घेऊन विकासाची लोकांना दाखवून चाललेले आहेत. फक्त एवढंच आता आहे की भारतीय जनता पार्टी यांनी आतापर्यंतच्या 25 वर्षाच्या याच्यामध्ये जी शिवसेनेने त्यांना साथ दिली, त्याच्यानंतर लोकसभेमध्ये आलेल्या विजयानंतर त्यांच्या डोक्यामध्ये एक जे सत्ता मिळू शकते, हे जे काही त्यांना स्वप्न पडलेलं आहे, या स्वप्नाला येणारी महाराष्ट्रातली जनताच दाखवणार आहे की हे स्वप्नच राहणार आहे. आणि आजही या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार, या आघाडीच्या सरकारने काय काय करून ठेवलंय वाईट गोष्टी, या जनतेला सांगायची गरज नाही. कारण आत्ताच्या पण गंगाखेडमध्ये बघितलं, इतर ठिकाणी बघितलं तर वारेमाप पैशाचं वाटप करायचं आणि एवढ्या मोठ्या आत्मविश्वासाने बोलायचं की आमचीच सत्ता येणार. याचा अर्थ त्यांना असं वाटतंय की आम्ही काही केलं तरी पैशाच्या राज्यामध्ये आम्ही जिंकून येऊ शकतो. यावेळेला महाराष्ट्राची जनता हे दाखवून देणार आहे की विकास ज्याच्याबरोबर आहे
त्याच्याबरोबर आम्ही जाणार आहोत. आणि आपण जर एका व्यक्तीबाबत जर म्हणत असू तर जे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सगळ्या स्तरातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं त्यावेळेला, आणि म्हणून एक हाती सत्ता भाजपच्या हातात आली. याचा अर्थ त्याच्यानंतरच्या झालेल्या निवडणुका आणि त्याच्यानंतरचा जे ओसरलेली लाट, त्यामुळे मला असं वाटतंय की महाराष्ट्राची जनता ही अतिशय सुज्ञ आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्राला आता कोणतंही देणं घेणं नाही, फक्त विकास हवाय. ठीक आहे, बरोबर आणि आहे. विकासाची डॉक्टर घोषणा समीर दलवाई तुमच्याकडे यायचंय मला. 78 मध्ये सुद्धा पुलोचा जो प्रयत्न झालेला होता तो तुमच्या पक्ष नेतृत्वाने केलेला होता. आता कुठेतरी राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशी ही लढाई जी सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये आपला पक्षाकडनं परत एकदा प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न होणार आहेत का? नाही, प्रादेशिकचा मुद्दा तुमचा बरोबर आहे. ही जी निवडणूक आहे ही महाराष्ट्राची एक वेगवेगळी निवडणूक आहे. कारण आपण ह्यावेळी महाराष्ट्रीयन अस्मिताच नव्हे तर अखंडतेचा पण हा प्रश्न काढलेला आहे. आणि ह्याच्यासमोर आपण बघतोय की जे विरोधक पक्ष आहेत त्यांच्या स्वतःत एवढं अजून सत्ता हाती, म्हणजे निवडणूक न लागताना सुद्धा सत्तेसाठी जो खेळ चाललेला आहे तो आपण बघतोय. आणि शेवटी जनता हाच विचार करेल की जर समोर असे पक्ष आहेत तर निदान गेली 15 वर्ष आम्ही जे पाहिलं आणि जेवढा विकास आम्ही पाहिला किंवा जो आमचा अनुभव आहे ऍटलिस्ट त्याच्यावर तरी आम्ही विश्वास करू शकतो. कारण समोर आपण फक्त आश्वासनं ऐकतोय आणि त्याच्यात पण आपण भानगडी ऐकतोय. मला फक्त एवढं सांगायचं आहे या निवडणुकींबद्दल की आपण जी निवडणूक, आणि माझे मित्र पण मगाशी म्हणाले की मीडियाचा वापर होतोय, आपण जर निवडणूक ही एक जाहिरात किंवा एक ऍडव्हर्टिजमेंट म्हणून जर आपण त्या टोकाला जर जाणार असो की आपण एक प्रोडक्ट म्हणून एखादा साबण विकायचा किंवा शर्ट विकायचा, असं जर आपण एखाद्या ह्या देशाच्या पंतप्रधानांचं जी एक स्टॅटस आहे त्या स्टॅटसला आपण जर एक प्रॉडक्ट म्हणून आणून ठेवलं आणि त्याच्यावर जाहिरातींचा कॅम्पेन केला, मीडियाचा मारामार केला त्याच्यावर, तर एकदा आपण कधी तो साबण विकत घेतो किंवा ते शर्ट विकत घेतो, पण तो एकदा त्या साबणाचा आपण वापर केला की लोकांच्या लक्षात येतं पुढच्या वेळी मला हे घ्यायचंय की नाही. आणि हे जे मी म्हणतोय हे आपल्या बाय इलेक्शनच्या पोटनिवडणुका झालेल्या आहेत, युपी मध्ये सुद्धा झालेल्या आहेत, गुजरातमध्ये सुद्धा झालेल्या आहेत, तिथे कळलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता हे कळून चुकलेलं आहे की ही एक जाहिरात आहे. ह्या जाहिरातीत फक्त शब्द आहेत, ह्याच्यात क्रिया कुठेच नाही. कुठल्याही स्तरावर गुजरात हे महाराष्ट्राच्या पुढे गेलेला नाही. मी म्हणत नाही, असोचॅमचे जे फिगर्स आहेत ते म्हणतात. ठीक आहे डॉक्टर दलवाई, हे मुद्दे आपण अनेक वेळेला बोललेलो आहोत, हे मुद्दे आपण बोललेलो आहोत या चर्चेमध्ये. बरोबर आहे डॉक्टर दलवाई, हे मुद्दे आपण बोललो. मला प्रकाश अकोलकरांकडे यायचे, शेवटची 2-3 मिनिटं आपल्याकडे आहेत. अकोलकर, मला 2 मुद्द्यांवर तुमचं अनालिसिस, तुमचं विश्लेषण हवंय. ते असं की महाराष्ट्रामध्ये खरोखर प्रादेशिक पक्षांची अशी मोठ बांधणं ही अपरिहार्यता होऊ शकते का? याचं कारण असं की कुठलाच पक्ष संपूर्ण बहुमताच्या दिशेने जाईल अशी परिस्थिती तुम्हाला आता दिसते का? तसं जर दिसलं नाही तर सर्वोच्च बहुमत, म्हणजे त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त बहुमत मिळालेला पक्ष हा तशा समविचारी किंवा इतर दुसऱ्या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापनेकरता जाऊ शकतो का? नाही, हे एक गोष्ट तुम्ही जी सांगितली ती अगदी 100% सत्य आहे की या 5 पक्षांपैकी एकही पक्ष किंवा भाजप आणि त्यांचे जे काही 3 छोटे घटक पक्ष त्यांनी बरोबर घेतले आहेत त्यांच्यापैकी कोणाचीही बेरीज 145 ही होऊ शकत नाही. आणि जे आत्तापर्यंतचे अंदाज, चाचण्या ज्या काय बाहेर आल्या आहेत अधिकृतरित्या अनधिकृतरित्या, त्याच्यानुसार भाजप किमान 80 जागा मिळवेल. शिवसेना पुढे जाते का त्याच्या एवढाच प्रश्न आहे. भाजपसुद्धा 80पेक्षा अधिक पुढे जाऊ शकतो आणि काँग्रेस ही 70च्या आसपास जाईल असं चित्र आहे. तसं झाल्यास सगळा हा प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याचा प्रश्न संपुष्टात येतो. याचं कारण असं आहे की जर का काँग्रेस आणि भाजप यांची मिळून बेरीज 150 झाली तर जागा फक्त 138 उरतात. त्यामुळे मग काँग्रेस आणि भाजपला सरकार स्थापनेसाठी एकत्र यावं लागेल, तर ते होणे नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने आत्ता ह्या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. कारण महाराष्ट्राची जनता काय कौल देईल ना, भले आपण असं गृहीत धरू चर्चेसाठी की राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या 3 प्रादेशिक पक्षांना येऊन भाजपला महाराष्ट्रामध्ये पाय रोवू द्यायचे नाही आहेत हे आपण गृहीत धरू, पण त्यांची बेरीज मतदारांनी 145 करून दाखवायला लागेल. त्यामुळे आत्ता माझ्या दृष्टीने आत्ताच्या क्षणाला या सर्व चर्चा फिजूल आहेत. कारण या निवडणुकीत इतकी अनिश्चितता कोणत्याही एका निवडणुकीत गेल्या 5-25 वर्षात निदान मी तरी पाहिली नाही. कोणाला आठवत असेल इतकी अनिश्चितता तर सांगावं. 5 पक्ष मैदानात उतरल्यामुळे ती निर्माण जशी झालेली आहे तशी या नेत्यांच्या विकासाच्या गोष्टी दूर ठेवून परस्परांवरच्या आरोपांमुळे पण झालेले आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. मला शेवटचं भरतवाक्य अवधूत वाघांना विचारायचं आहे. अवधूत वाघ, आपलं संपूर्ण ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन हे आत्तापर्यंतच्या 15 वर्षाच्या आघाडी सरकारनी
केलेलं त्यांचं अपयश कसं आहे हे दाखवण्याच्या निगेटिव्ह कॅम्पेनिंगमध्ये गेलेलं आहे. आपली सगळी मदार ही नरेंद्र मोदींच्याच प्रचारावर आहे. त्याचं कारण दुसरे तितके प्रभावी चेहरे महाराष्ट्रातले त्यांच्या तोडीचा प्रचार करू शकतील असे आपल्याकडे दिसत नाहीत. असं असताना एका बाजूला आपण शिवसेनेशी युती तोडून शिवसेनेला अंगावर घेतलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तर ऑलरेडी आपले महाराष्ट्रातले विरोधक आहेतच. अशा परिस्थितीमध्ये असा कुठला दुर्दम्य आत्मविश्वास आपल्याला वाटतोय की आपण या राज्यामध्ये बहुमतानी सत्ता काबीज करू शकू? खूप चांगला प्रश्न विचारलात. गेली 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आहे. त्या सरकारचं अपयश आणि गेली 15 वर्ष छत्तीसगड असो, मध्य प्रदेश असो किंवा गुजरात असो, इकडे भारतीय जनता पक्षाचं एका पक्षाचं सरकार आणि त्या सरकारने केलेली कामं ही लोकांपर्यंत आलेली आहे. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटचं बोललात, तुम्ही म्हणालात पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आतापर्यंत या आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जी काही म्हणजे वाईट गोष्टी केल्या त्या आम्ही लोकांपर्यंत आणलेल्या आहेत. उद्या आणि परवापासून आमचं शेवटपर्यंत आम्ही काय करणार आहोत याच्याबद्दल पण ॲडव्हर्टाइजमेंट्स यायला सुरुवात होते. ठीक आहे, मला असं वाटतं की अजून घोडा मैदान थोडंसं का होईना काही दिवस लांब आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. 15 तारखेला मतदान होईल त्यावेळेला. पण तोपर्यंत सत्तेची समीकरणं क्षणाक्षणाला बदलत जाणार आहेत आणि आपण वेध घेणार आहोत याच कार्यक्रमातनं आवाज महाराष्ट्राचा मधून. आज सहभागी झालेल्या सगळ्या आपल्या गेस्टचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.